कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जिनीलाशी शेअर करतो. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. कोणाला जर झापायचं असेल तर आदराने झापेन मी. बऱ्याच वेळा मला असं वाटलं तर मी जिनीलाशी बोलायचं, मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेट म्हणून. तर त्या म्हणे मला घेऊन जाऊ नका, कारण का मी सांगतो 2 तासात शिवण्यातील आवडतो शो. बिग बॉसमध्ये त्याला बाहेर काढावं. फक्त स्त्रिया कंटेस्टंट 100 दिवस चालेल. आ गई है, आप क्या कहना चाहोगे? कितना कंपटीशन लग रहा है आपको, या ये आप कर पाओगे? वाह, सवाल अच्छा है आपका. सबसे पहले ऑफ कोर्स मैंने पहले ही कहा था कि जो सलमान भाऊ करते हैं वो वैसा कोई कर नहीं सकता. और अनिल सर को मैं बहुत अच्छी तरह जानता हूँ, मेरे सीनियर हैं, हालांकि हम एक दूसरे को दोस्त मानते हैं. उनकी अपनी एक स्टाइल है, तो वो अपने स्टाइल के हिसाब से वो होस्ट करें. दैट्स व्हाट होस्ट इज़ ऑल अबाउट. आप होस्ट के लिए जब किसी को चुनते हो तो आप ये चाहते हो कि आप वो खुद अपनी पर्सनैलिटी लेकर आए शो पर और कुछ करें. तो वही मैं कोशिश करूँगा. 2-3 हफ्ते के बाद आप बताइए मुझसे अगर हो पाया तो. हाय, प्रथमेश इथून फ्री प्रेस जर्नलमधून. माझा प्रश्न आहे रितेशला. रितेश, आत्ता कल्ला होणारच ही टॅगलाईन आहे शोची. काय रेझोनेट करतो, कसं तू रिस्पॉन्ड करतो या टॅगलाईनला? व्हॉट डज इट मीन टू यू अँड हाऊ आर यू गोइंग टू डील विथ दिस? आणि मी हा प्रश्न याच्यासाठी विचारतोय की इमेज जी आहे, जी आपली एकदम बॉय नेक्स्ट डोअर, एकदम स्वीट चॉकलेटी, तुम्ही रील्स बनवता ती पण तशीच इमेज आहे. ह्या शोचा फॉर्मॅट असा आहे की तुम्हाला अग्रेसिव्ह व्हावं लागतं. तर जर का कुठला कंटेस्टंट मिसबिहेव करत असेल तर ते अग्रेशन कुठून येणार? ते अग्रेशन लयभारी असणार, ते वेडमधून येणार, की तुम्ही एक विलन होणार तिथे? नाही, काय माहिती आहे का, विनाकारण अग्रेसिव्ह व्हायची माझी म्हणजे मनस्थिती नसतेच कधी. पण वेळ आली की ते तुम्हाला दिसेलच. आणि तुम्ही जर शो पाहाल तर सर्वप्रथम तुम्हालाच दिसेल. हाय रितेश, दिस इज वैष्णवी फ्रॉम CNBC. इथे समोर. हाय, हॅलो, हाऊ यू? येस येस फाईन. सर रितेश, महेश सरांचे आम्ही चाहते आहोत. त्यांनी इतके मी पण. त्यांच्या होस्टिंगचे खास करून चाहते आहोत. मी पण. मागचे सगळे सीझन त्यांनी खूप म्हणजे सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे त्यांच्या होस्टिंगने. डू यू फील लिटिल बिट ऑफ प्रेशराइज्ड की महेश सरांचा तो अग्रेसिव्हनेस आणि ती चावडीवर होणारी सगळ्यांची धुलाई, ह्या सगळ्या गोष्टी, डू यू फील लिटिल बिट स्ट्रेस की या सगळ्या गोष्टी तुला ह्याच्या पुढे सांभाळायच्या आहेत, हा सीझन तरी सांभाळायचा आहे? आणि मला वाटतं की महेश सरांनी जे केले त्यांच्या स्टाईलमध्ये केले त्यांनी. आणि ही वॉज अ फॅन्टॅस्टिक होस्ट. आणि आय थिंक मी सुरुवातच केली की टू होस्ट बिग बॉस इज अन ऑनर, अँड टू डू इट आफ्टर हिम ऑल्सो इट्स इवन अ बिगर ऑनर. आणि मला वाटतं की जशी जशी परिस्थिती येईल शोवरती त्या पद्धतीने त्यांच्याबरोबर डील केलं जाईल. नमस्कार रितेश, निलिमा कुलकर्णी इकडे. हॅलो निलिमा. नवशक्ती आणि फ्री प्रेस जर्नल कडून. आणि खूप अभिनंदन, छान वाटतंय तुमचे प्रोमोज पाहून. तुम्ही कसं कराल आम्ही खूप एक्सायटेड आहोत. पण मला एक विचारायचं आहे की मागचे जे सीझन होते त्यातला कोणता सीझन तुमचा फेवरेट होता आणि तुमचे फेवरेट कॉन्टेस्टंट कोणी होते का आधीचे, ते आम्हाला नक्की ऐकायला आवडेल. लाईक खरं म्हणजे काय एवढे सीझन मी पाहिलेत ना, इवन हिंदीमध्ये मराठीमध्ये. तर मी झोपताना मला वाटतं की मराठीचे हिंदीमध्ये गेलेले आहेत आणि हिंदीचे मराठीमध्ये गेलेले आहेत. कुठला सीझन कधी कधी सगळे लाईन्स ब्लर होतात. आम्ही डिस्कस करणार हा त्या सीझनमध्ये नाही येते. मला वाटतं की आय एन्जॉयड शिव ठाकरे. मराठीमध्ये पण एन्जॉय केलं त्यांना आणि मग हिंदीमध्ये पण एन्जॉय केलं.
नमस्कार, मी सूरज खरटमल, रत्न मराठी मीडियामधून. इकडे जी. त्याने खूप छान प्रश्न विचारला. त्याला जोड प्रश्न माझा असा आहे, कारण रितेश देशमुख कोणालाही एकरी बोलत नाहीत कधी, ते आदरानेच बोलतात प्रत्येकाशी. सो जेव्हा एखादा कंटेस्टंट व्हायब्रंट होईल किंवा तो व्हायलेंट होईल, सो तेव्हा रितेश देशमुख त्याला आदरपूर्वकच बोलशील की अरे तुऱ्याच्या भाषेत बोलू शकतील? कोणाला जर झापायचं असेल तर आदराने झापेन मी. आणि हे पाहणं इंटरेस्टिंग असेल की आदरानं कसं झापलं जाईल. हॅलो सर, दिस इज अतिशा फ्रॉम राजश्री मराठी. सर हिअर. येस. फर्स्ट ऑफ ऑल सर, केदार सर, तुम्हाला सुद्धा आणि अलोक जैन सर, फॉर यू ऑल्सो थँक यू सो मच फॉर ब्रिंगिंग आर फेवरेट हिरो ॲज अ होस्ट ऑफ दिस शो, which brings me to the question that what was the strategy behind asking Ritesh sir about to be the host, and what was the process of that the discussion with Kedar sir that we should bring Ritesh sir as the host of this season? I would love to know this. Thank you. So first of all, as Kedar bhai said, 9 months back he joined. 8 months back he joined. I think we have been always thinking getting a person like him as a running the programming of Colors Marathi was a big achievement. So I think we did that job first. And then our thinking always was that, see, the show has done before, and we wanted to mount it very differently. We wanted to mount it in a fashion which is much more youthful, and also which goes to every house. And in order to do that, we were thinking about how do we go about, and we wanted to look at fresh approach across all dimensions: the host, the housemates, the house, the mounting of the show, the team behind it, and all the dimensions we wanted to look at. And then we came to know that Ritesh is a big fan and he loved the show, and I think it was a very to have him. And he agrees was a big deal for us, and we were very excited that when we reached out to him, he was very interested and excited to be it. And as he mentioned earlier, that he has a lot of work, and first of all he said, I am very excited about it. I need to figure out how the calendar works, and he made an opportunity to be a part of the show, because the show for a host is a bit difficult because every week you have to be available. It's not a one schedule. So we are very grateful to him that he was a fan of the show, he liked the show, and he wanted to be part of the show, and he made a time for making opportunity for us to come on the show. So thank you, Ritesh. No, I just have to add that when I met the entire team and I put forth a few things that I had prior commitments and whatever. What I liked about Alok was he said, let's do it, we'll figure the rest. And I have to thank Alok and Sushmaji for this, and of course Kedarji and Deepak for always being there. So it's a huge opportunity, and thank you for going beyond the call. Thank you. नमस्कार, माझा प्रश्न केदार शिंदेंना आहे. अगोदर राजकीय व्यंगावरती आधारित टिकल ते पॉलिटिकल अशी मालिका घडलं बिघडलं नावात बाबा पक्ष संघटना सगळं नीट ठेवायला लागतं. श्रीयुत गंगाधर टिपरे यासारखी वेगळ्या धाटणीची मालिका, अक्काबाई हरिश्चंद्र वेगळा आशयावर आधारित चित्रपट, ते अगदी बाई पण भारी पण इथपर्यंतचा सगळा तुमचा प्रवास, वेगवेगळ्या धाटणीच्या आणि आशयाच्या मालिका आणि चित्रपट जेव्हा तुम्ही दिग्दर्शित केलेले आहेत, आता पुन्हा एकदा बिग बॉस हा नवा विषय, नवा आशय, तुम्ही एक दिग्दर्शक म्हणून तुमच्यासमोर काय आव्हान होतं? मला आत टाकू नका, मला बाहेरून बघू द्या, एवढंच होतं. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, मी दिग्दर्शक नाहीच आहे. हा कार्यक्रम इंडबॉल तर्फे प्रोड्यूस होतो. आमचे नॉन फिक्शनची जी कीर्तन असू दे, त्यानंतर प्रथमेश असू दे, सुगंधा, मोना आणि शंतनू वगैरे सगळी लोक हे सगळं करतात. मी सांगितलं ना की मला बाहेरून ते सगळं फक्त माझ्या पॉईंट ऑफ व्ह्यूने बघायचं असतं. आणि बिग बॉसची गंमतच अशी आहे ना की ते इट्स लाईक काय म्हणतात त्याला, पॉपकॉर्न खाल्ल्यासारखं आहे. ते पॉपकॉर्न खाल्ल्यानंतर आपल्या दातामध्ये अडकतं, पण तरी आपण आपली जीभ अशी असं करून पण करतो ना, आणि मग पॉपकॉर्न खायचं सोडत नाही. कधी आपले हात त्या पॉपकॉर्नच्या डब्यात जात असत तर ते कळत नाही. असा एक तो गेम आहे. सो मी दिग्दर्शन करत नाहीये, पण हे सगळे जे करतायत त्याच्याने एक आनंद घेण्याचं काम तरी नक्कीच करतो. रितेश सर हाय, इथे येतो श्रेयस हाय. हॅलो. रितेश सर, खरं तर तुम्ही हिंदी टेलिव्हिजनवरही काम केलं आहे, पण आता तुम्ही मराठी टेलिव्हिजनवर येत आहे. तुम्हाला मराठी टेलिव्हिजनचा काय USP वाटतो ज्यामुळे तुम्हाला इकडे तुम्ही ओढावलात मराठी टेलिव्हिजनकडे? मला वाटतं की
रक्तात मराठी आहे, मला सोपं मराठीत पडतात आणि त्यामुळे कुठलीही गोष्ट जेव्हा मराठीत करायची असते तेव्हा मला दोनदा विचार करावा लागत नाही. आणि मराठी माणसाला मराठीची ओढ काय सांगायचं. रितेशची प्रेरणा सकाळ डिजिटलमधनं नमस्कार. मला वाटतं तुम्हाला की जेनेलियाजींना काय त्यांचे रिॲक्शन्स होते, प्रतिक्रिया होती आणि मुलं तेही बघतात का बिग बॉसची चर्चा आहे? नाही, मुलं पाहत नाहीत बिग बॉस. त्यांच्यासाठी जे घरात होतं तेच बिग बॉस आहे. त्यांना टी व्ही पाहिजे गरज नाही. आणि आय थिंक जेनेलिया, मी जेव्हा पहिल्यांदा कुठलीही गोष्ट माझ्या आयुष्यात जेव्हा घडते तर पहिल्यांदा मी जेनेलियाशी शेअर करतो, कारण का त्यांचं ओपिनियन हे माझ्यासाठी खरंच फार महत्त्वाचं असतं. आणि त्यांचं जे मत असतं ना ते नेहमीच माझ्या फेवरमध्ये असतं की माझ्यासाठी काय चांगलं आहे हे एक पर्स्पेक्टिव्ह ते देतात. आणि त्यांना वाटलं की मला बिग बॉस करणं हे गरजेचं आहे, कारण आम्ही दोघं बिग बॉस पाहतो आणि त्यांना माहिती आहे की मी किती बिग बॉस शोचा मोठा फॅन आहे. रितेश सर, पूजा इथे. Hello. हाय सर, येस, खूप छान वाटतं तुम्हाला होस्ट म्हणून बघताना. माझा प्रश्न असा आहे की महेश सरांकडनं तुम्हाला काही कॉल वगैरे आलाय का, त्यांनी काही सांगितलंय का? आणि दुसरा प्रश्न असा होता की महेश सरांचे लुक्स खूप गाजले होते त्यांनी जे सीझन केले त्याच्यामध्ये, तर तुमचाही प्रोमोमध्ये लुक खूप छान दिसतो, तर तसे लुक तुमचे दिसणार आहेत का वेगवेगळे? त्याच्यासाठी वेगवेगळे सीझन करावं लागतील. नाही, या सीझनमध्ये लुक कसा असेल? आणि ह्या सीझनमध्ये आता जसं दिसतोय ना तसं आहे, पण तुमचं काय फेवरेट असेल तर सांगा, आपण फिट करून टाकू. आता हा शो झाल्यानंतर महेश सरांना फोन करणार आहे मी, काहीतरी टिप्स द्या म्हणून. हॅलो, नमस्कार. हॅलो, हॅलो, गुड इव्हनिंग. नमस्कार रितेशजी. हॅलो मॅम, हाऊ आर यू? सो गुड टू सी यू. थँक्यू रितेश, सेम हिअर. रितेश, मनपूर्वक अभिनंदन अँड कॉंग्रॅच्युलेशन्स टू कलर्स टीम. 2 वर्षांच्या दीर्घ प्रतीक्षेनंतर आम्हाला सगळ्यांच्या घरोघरी प्रिय असलेला बिग बॉस पाहायला मिळणार आहे आणि तो सुद्धा रितेश यांच्या होस्टिंगमध्ये. सो कॉंग्रॅच्युलेशन एव्हरीवन. रितेश, मला तुमच्याकडून हे जाणून घेणं आवडेल की बिग बॉसच्या होस्टिंगमध्ये ॲज अ होस्ट, ॲज अ अँकर या व्यतिरिक्त तुम्ही या शोकडे कसं पाहता? हा शो काही लाईव्ह लेसन देतो का? कारण आम्ही हे नेहमी नोटीस केलं आहे की बिग बॉसचं होस्टिंग करणारा आणि जे पार्टिसिपेंट्स असतात, जे बिग बॉसच्या घरात असतात, त्यांना सुद्धा न भूतो न भविष्यती अशी लोकप्रियता मिळते. दे आर ऑन द रीच ऑफ ग्रेट स्टारडम. तर ह्या शोकडे तुम्ही कसं बघता? म्हणजे अपार्ट फ्रॉम द एंटरटेनमेंट काय लाईव्ह लेसन्स मिळतात? तुम्ही यातून काय शिकण्याचा प्रयत्न कराल? मला वाटतं की कंटेस्टंट्स असतात, त्यांच्या पुढे एखादा इश्यू असतो. मी जसं यापूर्वी म्हणालो की कुठल्या इश्यूवरती तुम्ही काय मॉरलिस्टिक स्टँड घेता, आणि बिग बॉस पाहणाऱ्यांचं जे प्रेक्षक असतात प्रत्येकाचं एक मत असतं की ही गोष्ट बरोबर आहे का ही गोष्ट चुकीची आहे. आणि कधी कधी मला असं वाटत नाही की हा शो आपल्याला शिकवण्यासाठी आहे, पण ह्या शोमधून आपण भरपूर काही शिकू शकतो. आणि बऱ्याचशा मी कितीतरी गोष्टी शिकलो बिग बॉस पाहून, किंवा आपल्या पुढे जर अशी काही गोष्ट आली तर आपल्याला कसं रिॲक्ट करायला पाहिजे आणि कसं संतुलन आपलं काय आहे ना, बऱ्याच वेळा झाकली मूठ 1.25 लाखाची असते ना, ते सगळ्यात आयुष्यात ठेवलं पाहिजे आपण. आणि ह्या मुठी ना 10 दिवसानंतर उघडतात तिथे बिग बॉसमध्ये, आणि खरं तर तुम्ही खरे काय आहात ते दिसू लागतं. बऱ्याच वेळा मला असं वाटलं तर मी जिल्ह्याशी बोलायचं की मी जाऊ का बिग बॉस शोमध्ये पार्टिसिपेंट म्हणून, तर त्या म्हणाले मला घेऊन जाऊ नका, कारण का मी सांगतो 2 तासात शिवण्यातील आवडतो शो बिग बॉसमध्ये त्याला बाहेर काढावं. पण खरं तुमच्या प्रश्नाकडे सांगायचा उद्देश आहे की जरी हा शो लोकांना शिकवण्यासाठी नसेल तरी प्रेक्षक बरंच काही शिकू शकतात. Thank you, Ritesh. I would like to ask you, Mr. Jain, what would be your approach if you would have been inside the Big Boss home? Ma'am, who will take me? There can be possibility. एक शेवटचा प्रश्न थोडक्यात घेऊया. एक अगदी शेवटचा. रितेशजी, माझे एक तुम्हाला प्रश्न आहे आणि एक केदारला प्रश्न आहे. तुमच्या करिअरला जवळपास आता 2.5 दशकं झाली आहेत. खूप मोठं सक्सेसही तुम्ही मिळवलेत आणि हा जगातल्या मोठ्या प्लॅटफॉर्म तुम्ही आता हा जो कार्यक्रम आहे तो होस्ट करताय, तर ही
या अचिव्हमेंटकडे तुम्ही कसं बघता? आणि दुसरा प्रश्न माझा असा आहे की केदार शिंदे आणि तुम्ही अभिनयात खूप मोठी उंची गाठली आहे, केदारने दिग्दर्शनात उंची गाठली आहे, तर तुमच्या दोघांची आतापर्यंतची केमिस्ट्री कशी? केदारजींबरोबर माझं बोलणं पूर्वीपासून चित्रपट यायचे, आम्ही एकमेकांना फोन करायचो की कुठल्या गोष्टी आहेत काय आहेत, आणि फक्त चांगल्या गोष्टी म्हणून नाही, परंतु आमचे संवाद जे असायचे किंवा हा प्रोमो आला ह्याला कसं पिच करायला पाहिजे, काय करायला पाहिजे, अशी बरीचशी मदत आम्ही एकमेकांना नेहमी करतोच. आणि खरं म्हणजे आपण जसं म्हणाल, मला जवळपास 21-22 वर्ष झाली आता मी काम करतोय, आणि मला चित्रपटात काम करायचं नव्हतं कधीच. एक संधी मिळाली, त्याला मी होकार दिला, आणि आज 22 वर्ष झाली. आणि कसं आहे की अ बॉय इन अ कॅन्डी स्टोअर तसं कार्यक्रम आहे मला. आणि काय काय सांगू, म्हणजे देवानी अपेक्षापेक्षा आणि लायकीपेक्षा जास्त दिलं मला. तर देवाचे आभार. जाता जाता प्रश्न आहे, स्त्रियांच्या वतीने हा प्रश्न आहे, आणि कारण बाईपण भारी तेव्हा आपण बघितलाच आहे. आणि रितेश सर, तुम्ही म्हणालात की तुमच्या घरातली बिग बॉस ही तुमची पत्नी आहे, तर केदार सरांना विचारायला आवडेल की एखादा सीझन खरंच फक्त बाईपण बिग बॉसचा झाला तर त्याकडे फक्त बाईपण म्हणजे त्यातल्या ऑब्व्हियसली त्या नाही, पण फक्त स्त्रियांचा सीझन, आणि तुम्ही मगाशी म्हणालात त्याच उत्तराला लागून फक्त स्त्रिया कंटेस्टंट. येस येस 100 दिवस चालेल. बद्दल म्हणाला की त्या जर आत गेल्या ॲज अ कंटेस्टंट तर 2 तासात बाहेर येतील. पण समजा तुमच्या बिग बॉसच्या घरात गेल्याच तर एक अशी कोणती गोष्ट आहे त्या जर बदलतील, म्हणजे येतील ती पुढची गोष्ट, पण त्या घरात बदलूनच बाहेर येतील. मला आधी बाईपणचं आणि मग त्याच्याकडे मला तुम्हाला बाईपणचा एखादा म्हणजे स्त्रियांचा फक्त 2004 साली अगबाई अरेंजच्या केला, आणि 2024 साली 23 साली मी बाईपण भारी देवा केला. मी 2024 साली पहिल्यांदा बिग बॉस करतोय. आपण थोडे दिवस थांबूया, मला जरा एक्सपिरियन्स घेऊन दे. मला आवडेल सगळ्या बायकांना आतमध्ये टाकायला, पण मला माहित नाही मलाच दिग्दर्शन करावं लागेल त्याचं वेळ. आता नको बोलूया, आता आपण या बिग बॉस बद्दल आणि या रितेश भाऊ बद्दल. मेरा एक सवाल है आपसे, वन क्वेश्चन, एग्जाम ऑल एंड कलर्स नेटवर्क. ओके, एक छोटासा प्रश्न आपण घेऊयात, मग आपण थांबूया प्लीज. सर, रिसेंटली बिग बॉस ओटीटी में अरमान मलिक को प्रमोट मराठीमध्ये एक छोटी रिक्वेस्ट आहे, एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. आज आपण मराठी बिग बॉस बद्दल बोलतात, स्टेज रितेश देशमुख यांच्यासाठीचा आहे. तर आपण छान हा सोहळा सगळेजण बाकी कुठलाही विषय इथे न आणता एन्जॉय करूया. एक अगदी छोटासा प्रश्न केदार सर तुम्हाला मला विचारायचं आहे की महाराष्ट्र हा एक असा प्लॅटफॉर्म आहे जिथे आपली मराठी माणसं अदर दॅन मराठी इतर भाषांमधलं पण कॉन्टेंट खूप पाहतात. तर अशा वेळेला बिग बॉसचा फॉर्मॅट खास मराठी प्रेक्षकांसाठी आणताना काही वेगळं चॅलेंज जाणवतं का? म्हणजे आय थिंक अलोक सर पण ते ऍड करू शकले तर. हा प्रश्न असा उलटा पण आहे की मराठी आणि महाराष्ट्र एकमेव आहे जिथे मराठी माणूस हिंदी सिनेमा आणि हिंदी सिरियल्स पण बघतो. त्यामुळे आपण जेव्हा जेव्हा बघतो तेव्हा तेव्हा त्या सगळ्या गोष्टी ज्या सुरू असतात त्या आपल्याकडे पण व्हाव्या असं आपल्याला नेहमीच वाटतं. मराठी बिग बॉस मधली गंमत अशी आहे की एका पातळीच्या पुढे जाऊन कुठल्याच गोष्टी होत नाहीत, आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे हिंदीमध्ये वेगळ्या पद्धतीने ते सादर होत असेल, पण मराठीमध्ये ते वेगळ्या पद्धतीने सादर होतं. आजही कुठेतरी संस्कारांचा एक पाठ आपल्या सगळ्या मराठी कलाकारांवर किंवा मराठी लोकांवर तो त्याचा पगडा जास्त आहे. पण तरीही या वेळेचं घर हे अत्यंत वेगळं असेल, कारण 28 तारखेला बघूया. थँक्यू. महिना आहे आणि डिलिव्हरी लई भारी होईल याची जबाबदारी आम्ही घेतो. ब्लॉकबस्टर वेळ आणि बाईपण भारी देवासारखी नक्कीच होईल याची पण गॅरंटी आम्ही घेतो. त्यासाठी शुभेच्छा आहेत.